कौटुंबिक कारणावरून वटपौर्णिमेच्या रात्री पत्नीने झोपलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला। ही घटना मंगळवार दिनांक 10 जून रोजी रात्री 12च्या सुमारास घडली। अनिल तानाजी लोखंडे वय 53, राहणार प्रकाशनगर, गल्ली नंबर 6, अहिल्यानगर, कुपवाड असे मृताचे नाव आहे। या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी पत्नी राधिका अनिल लोखंडे वय 27 हिला अटक केली आहे। अनिल लोखंडे हे गवंडी काम करत होते। त्यांची पहिली पत्नी वैशाली हिचे 2 वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले। त्यांना काजल आणि शिवानी अशा 2 मुली आहेत। दोघींचेही विवाह झाले असून त्या सासरी असतात। पत्नी वैशाली यांच्या निधनानंतर अनिल एकटेच राहत होते। काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी त्यांचे दुसरे लग्न करण्याचे ठरवले। त्यानुसार नातेवाईकांनी वडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिका हिच्याशी 23 मे 2025 रोजी माधवनगर, तालुका मिरज येथील एका मंदिरात अनिल यांचा विवाह झाला। लग्न होऊन 18 दिवस झाले। 10 जून रोजी वटपौर्णिमेसाठी अनिल यांनी राधिकास तिचा मावस भाऊ गणेश दुबळे, राहणार वसंतदादा साखर कारखान्याजवळ, सांगली यांच्या घरी सोडले। रात्री 9:30च्या सुमारास अनिल हे पत्नी राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले। दोघी रात्री 10:30च्या सुमारास अहिल्यानगर येथे घरी गेले। त्याच रात्री 12:30च्या सुमारास गणेश यांनी फिर्यादी मुकेश लोखंडे यांना फोन करून सांगितले की राधिकाचा फोन आला होता। मावशी गेल्यापासून भीती वाटत होती। मी कौटुंबिक कारणातून पती अनिल यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला आहे। माहिती मिळताच माधवनगर येथील नातेवाईकांनी अहिल्यानगर येथे अनिल यांच्या घरी धाव घेतली। अनिल अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। शेजारी रक्ताने माखलेली कुऱ्हाड दिसली। फिर्यादी मुकेश यांनी कुपवाड पोलिसांना माहिती दिली। संशयित राधिकाने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी तिला अटक केली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।